जे निवृत्त होऊन 40+ मध्ये आले असे हे सगळे 40+ चे खेळाडू आणि 40+ ची टीम अंतिम फेरीमध्ये जी पोहोचेल ती खेळेल अंडर 23 च्या संघाशी. त्यामुळे एक वेगळी मॅच फायनलची असेल. एका बाजूला यंग ब्रिगेड, दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स. तर आदरणीय गुरुदादा मात्रे यांना विनंती करणं आपण स्टेजवरती या. तर आपल्याला बोलवत आहेत, या आपण या. आणि या मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. खूप मोठं योगदान त्यांचे क्रिकेटसाठी राहिले. देसाई गावासाठी राहिले, योगदान देण्यासाठी तयार आहे. इथे कॅप्टन वसंत पाटील. ज्ञानेश्वर नानाचं स्वागत केले चौकाराने क्रीज वरती. गिरीश पाटील, वसंत पाटील ओपनर. सीमारेषेच्या बाहेर डोळ्यात तेल टाकून बघणारा राम पाटील पुन्हा एकदा आलाय रेस्ट करून. मस्त 3 ओव्हरची मॅच आहे. सांगितलेली आहे मी ऋषी सगळ्यांना, काळजी करू नको, कोणी 4 ओव्हर मागणार नाही. आपण टॉस करायच्या आधी सांगितलंय 3 ओव्हरची मॅच होईल. याची कल्पना दोन्ही संघांना आहे, सगळ्यांना आहे. आणि त्यांनाही माहिती आहे की आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इथून आपल्याला 3 मॅच कव्हर करायचे आहेत. ही पकडून ही क्वार्टर फायनल आहे आणि यानंतर सेमी आणि त्यानंतर फायनल. हो, अपील हलकस झालं होतं. चेंडू फाईन लेगला डायरेक्ट हिट झालाय, पण त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही. हितेश भोईर पंचांच्या भूमिकेत. तर स्क्वेअर लेगला आहेत रितेश म्हात्रे. असे 2 क्रिकेटपटू अंपायरच्या भूमिकेत तुम्ही बघतायत. मैदानावरती ही क्वार्टर फायनल सुरू आहे. एका बाजूला आदर्श निर्माण करणारा संघ म्हणजे आदर्श क्रिकेट संघ पडले, दुसऱ्या बाजूला जय गणेश क्रिकेट संघ घारिवली. या गावाचा एक वेगळाच इतिहास आहे. क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा, शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, आणि महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं एकमेव असं गाव असेल जिथे एकाच गावात 20 डॉक्टर तुम्ही बघत असता जे तयार झाले. तो बॅनर नेहमीच्या गावाची शान वाढवत असतो. हो, यावेळेस बघा बॅट किती जोरात फिरली, पण बॅट नुसती फिरली पण चेंडू नाही आला बॅटच्या संपर्कात, गेला मागे. हा डॉट बॉल. ज्ञानेश्वर म्हात्रे जवळजवळ त्यांचं घरचंच मैदान आहे. इथे त्यांची कामगिरी नेहमी चांगली राहिलेली आहे. पण समोर घारिवली संघ आणि या संघाने हे टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या नावाचा एक ठसा उमटवून ठेवलेला आहे. हा देखील जाईल मागे. गिरीशला शांत केलंय. सुरुवात झाली होती या ओव्हरची चौकाराने, पण त्यानंतर आपण बघितलं काय जबरदस्त कमबॅक नानांचं. धावसंख्या धावफल कधी बघतो आपण, एकूण 5 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 5 चेंडू 5 धावा. काय कमबॅक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तरी पुढच्या 4 चेंडूमध्ये एकच धाव. हा देखील गेलाय मागे. ओहो, काय फिल्डिंग आहे बघा. क्षेत्ररक्षक मिलिंद होते. क्या बात आहे मिलिंद पाटील. जॉन्टी रोड्सके जातात वाटतं कोचिंग घ्यायला. काय फिल्डिंग केले बघा. उजव्या बाजूला झेप घेतली, सगळे टाळ्या वाजवत आहेत. सुटला असता तर याच लोकांनी त्याला किती 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 ऐकवलं असतं. हेच तर आहे. नेहमीच आपण बघत असतो चांगलं काम केलं की शाबासकी मिळते, पण चूक झाली का तिरस्कारही सोसावा लागतो. पण फिल्डिंग खूप चांगली झाली मिलिंद पाटील यांची. आणि हे षटक संपलंय. सुरुवात झाली चौकाराने आणि षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं धावा झाल्यात 6. काय कमबॅक आहे नानांचा. 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिल्या. तर नानाकडे तर अनुभव आपण म्हणू शकतो. प्रत्येक जण अनुभवीच आहे. 40+ म्हटले की सगळेच अनुभवाने परिपक्व आहेत. बॉलिंग मार्कवर येत आहेत यावेळेस सुभाष ठाकूर ST. बघूया गिरीश मागच्या ओव्हरमध्ये संघर्ष करताना दिसले, पण या ओव्हरमध्ये पलटवार करण्याचा इरादा जरूर असेल, कारण केवळ 3 ओव्हरची मॅच आहे.
त्यामुळे आता इथून संयम वगैरे सांभाळून चालणार नाही, पकडून चालणार नाही. अटॅकच करावा लागेल. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, गॅप आहे. प्रल्हाद ठाकूर यांची फिल्डिंग बघा, काय जबरदस्त फिल्डिंग केली आज. बॅटिंग तर लाजवाब केली आहे आणि फिल्डिंग ही तितकीच दर्जेदार. एकदम भारदस्त शरीर आहे, पण असं वाटत नाही फिल्डिंग करताना की हे शरीर इतकं भारदस्त असेल. भरपूर असे खेळाडू त्याला अपवाद आहेत. 2 धावा येत आहेत, धावसंख्या 8. सुभाष ठाकूर ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ स्टंप वरती होता, डॉट बॉल. गिरीशने या इनिंग मध्ये आतापर्यंत आय थिंक 3 चेंडू डॉट फेस केले आहेत. 18 चेंडू मध्ये 3 डॉट. थोडीशी चिंतेची बाब जरूर आहे. ते प्रयत्न जरूर करतायत, पण मोठे पटके मारावे लागतील. आणि गिरीशकडे कमबॅकची संधी आहे. टॉप एज स्वतः सुभाष ठाकूर धावतायत. प्रयत्न सुरेख. इथे काय घडलंय आणि बघा धावचित होतील का नाही. पंचांकडनं कुठलाही सिग्नल आला नाही, याचाच अर्थ पोचलेले आहेत. पण सुभाष ठाकूरने जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद होता. पण 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्यांनी धावसंख्या 10. कमबॅक कसा करावा हे पडले संघाने दाखवलं मॅच मध्ये, स्पेशली नानाने दाखवलं. पहिलाच बॉल बाउंड्रीवरती गेला. एखादा गोलंदाज असता तर घाबरला असता, खराब चेंडू फेकले असते. पण नानाने कमबॅक केलं. 5 चेंडूत फक्त 2 दिल्या पुढच्या. आणि पहिल्या षटकाच्या अंती षटकाची सुरुवात चौकाराने होऊ नये. तो षटक संपल्यानंतर धाव फलकती होत्या 6. सुभाष पुन्हा एकदा हा चेंडू अलंग द ग्राउंड गेलाय मागे आणि सचिन ठाकूर त्या ठिकाणी होते. एकच धाव. मागच्या मॅच मध्ये गिरीशने खूप चांगले चेंडू मिडल गेले होते, पण या मॅच मध्ये आता टायमिंग होत नाहीये. चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नाहीये. धावा झाले धाव फलकावरती 11 धावा झाल्या आणि या षटकातील चेंडू किती आहे शिल्लक? 2. 2 टू गो. स्ट्राइकला वसंत. ओ हो वसंत पाटीलचा धमाका येतोय. हा छक्का. 6 रन 6 धावा. वसंतला माहिती आहे चेंडू भरपूर डॉट गेलेत, धावा आल्याच नाही. आणि इथून मात्र षटकारानंतर धावसंख्या झेप घेते 17 वरती. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा. हितेश भोईर पंचांच्या भूमिकेत आहे. आणि आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धावफलक बघतो आपण 18. पुन्हा एकदा सुभाष. अखेरचा चेंडू फुलटॉस पाठवलाय. हा फ्लॅट, एकदम फ्लॅट पॅरलर होता, पण आला षटकार. खराब चेंडू, शिक्षा तर मिळणार होती. 6 धावा येत आहेत आणि धाव संख्येने आता मात्र घेतलेली गती जाऊन पोहोचली 24च्या घरात. काय गोलंदाजी झाली होती, पण त्यानंतर मात्र कमबॅक आता घारिवली करत असताना या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरच्या अंती होत्या केवळ 6 धावा आणि नंतरच्या ओव्हरमध्ये आल्या 18 धावा. एकूण धावसंख्या धावफलकावरती 24 आणि धावांची गती आहे 12.00. कमबॅक चांगला झाला. वसंत स्ट्राइकला आले आणि त्यानंतर 2 बिग हिट आपण बघितले. अंतिम षटकाची जबाबदारी राजाराम पाटील येत आहेत. आज सकाळच्या मॅच मध्ये सीताराम आमच्या सोबत होते निळजेचे आणि आता मात्र राजाराम येत आहे. बघूया अंतिम ओव्हर, एकही विकेट नाही आहे. गिरीश कमबॅक करेल का? संघर्ष जरूर केलाय,
पण गिरीशकडे ती क्षमता आहे. बघूया या ओव्हरमध्ये राजाराम कशी बॉलिंग करताय. 24 झालेले आहेत. फुलटॉस खराब खराब चेंडू पाठवलाय थेट झाडावर. झाडाच्या फांदीला लागून आलाय आतमध्ये आणि पंच रितेश हा चेंडू उचलून देत आहेत राजाराम यांच्याकडे. षटकाने धावसंख्या धावफलकावरती 30. काय कमबॅक आहे बघा. या मॅच मध्ये चढ उतार बघितले आपण, पण इथून आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये. आज षटकार आत्मविश्वास देईल गिरीशला. ओ बॅटची एज. इथे मात्र एकच धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा झाल्यात. आता चेंडू शिल्लक असतील 4. बघूया 4 चेंडूत किती धावा येतात. वसंत पाटीलने हाताला माती लावलेली आहे. हँडल व्यवस्थित ग्रीप व्हावा यासाठीच सगळं केलं जातं. हो सुंदर चेंडू हलकासा बाहेर निघतोय. गुड बॉलिंग बाय राजाराम पाटील. आरपी डॉट चेंडू. इथून जितके डॉट चेंडू फेकतील तितकं चांगलं आहे पडलेसाठी, पण जितकं इथून मोठे पटके येतील तितकं चांगलं आहे मैदानावरती गारिवली टीमला. राजाराम राऊंड द विकेट वसंतसाठी. पुढचा चेंडू ऑन साइडला गॅप आहे, पण काय जबरदस्त फिल्डिंग सुभाष ठाकूर त्या ठिकाणी होते. गुड फिल्डिंग. एकच धाव. आणि सुभाष ठाकूर यांची फिल्डिंग बघा. माहिती मिळते की ग्रामीणचे चिते मयूर ठाकूर यांचे चुलत बंधुराज आहेत आणि चपलाई त्यांच्याकडे बघायला मिळते. हो सुंदर चेंडू मिस केलाय. ही इनिंग नक्कीच इतकी प्रभावशाली नाही राहिली. एक षटका जरूर मारला गिरीशने, पण इथून डॉट बॉल. एक चेंडू शेष आहे. धावा किती धावफलकावरती एकूण 32 धावा आहेत. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर. षटकार शेवट गोड केलाय गिरीशने आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती जय गणेश क्रिकेट संघ घारिवलीची 38 आणि करायच्या धावा 39. विजयासाठी आदर्श क्रिकेट संघ पडलेला. नॉट आउट. दोन्ही बॅटर नॉट आउट. 38 ची पार्टनरशिप. गिरीशने शेवट गोड गेला. थोडा संघर्ष जरूर राहिला त्याच्या इनिंगमध्ये, पण तरीही त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार बघितले आणि 39 धावा. 13 धावांची गरज प्रति ओव्हर मागे पडले संघाला. चला फिल्डिंग लगेच लावा. बघा वेळ नाही आपल्याकडे. यानंतर 2 मॅच कव्हर करायचे आहेत. चला ओपनिंग पेअर येऊ द्या आणि 39 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे विजयासाठी. टीम आदर्श 11 पडलेला.
तर ओपनिंग पेअर आजच्या दिवसात या दोघांनी खूप चांगलं प्रदर्शन केलं बॅटिंगच्या माध्यमातून. 30 ओपनिंग पेअर मैदानावरती सुभाष ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत सचिन ठाकूर. मागच्या मॅचमध्ये 11 चेंडूत 32 केल्या होत्या. आता इथून 18 चेंडूत पूर्ण संघाला करायच्या आहेत 39. प्रति ओव्हर मागे 13 धावांची गरज आहे. बघूया काय घडतंय. पडलेकडनं पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या, पण नंतर जो कमबॅक राहिला तो अप्रतिम. पुढच्या 2 षटकात 32 ठोकल्या. तो कॅप्टन वसंत पाटील. ड्राईव्ह केला चेंडू. गिरीश आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. अकाउंट ओपन होतं सचिन ठाकूरचा आणि पडली संघाचा. विजयासाठी 39 धावांची गरज आहे. डाव्या बाजूला काही प्रेक्षक आनंद घेत आहेत. यूट्यूबवरती काही प्रेक्षक ग्लोबल टेनिस क्रिकेटवरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि निळजेच्या मैदानावरती मकर संक्रांत चषक देखील सुरू आहे. हा चेंडू ऑन साईडला. हो तिथे थोडंसं फंबल झालंय. संतोष होते, पण चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवलाय हे विशेष. पण 2 धावा येत आहेत. धावसंख्या 3. पुन्हा एकदा वसंत बॉलिंग मार्क यावेळेस राऊंड द विकेट सुभाषसाठी. हा चेंडू जाऊ दिलाय का जाऊ दिलाय प्रश्न आहे. पडल्यानंतर एक अँगल तयार झाला होता चेंडूमध्ये. आपण बघितलं तर हा डॉट बॉल. वसंत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येतात. स्ट्राईकला सुभाष. फुल टॉस पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार. आणि या चौकाराने एकूण धावसंख्या धावफलकावरती 7. का तर चांगला चेंडू होता मागचा, पण हा चेंडू अगदी समोर फुल टॉस दिला. आणि सुभाष खूप चांगली बॅटिंग आज पहिल्या मॅच पासून करतायत. पहिल्या मॅच मध्ये 3 चौकार ठोकले होते, 12 केल्या होत्या. हा चेंडू मिडॉनला. प्रयत्न सुरेख. करसन पाटील काय प्रयत्न आहे बघा. डाईव्ह करण्याचा प्रयत्न होता. झेल पकडला असता तर आजच्या दिवसातील एक स्पेक्टॅक्युलर कॅच ठरली असती. तर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 8. पुन्हा एकदा वसंत आयटम राऊंड द विकेट. हा चेंडू गॅप मध्ये. संतोष काय प्रयत्न आहे, पण बघूया इथून हा एफर्ट जबरदस्त राहिलाय. वेल फील्ड. जबरदस्त. चेंडूला ढकललं असं वाटलं चेंडू सीमारेषा ओलांडतोय की काय, पण चेंडूला हा ढकलला स्वतः बाहेर गेले. आणि काय फिल्डिंग आहे बघा, काय फिटनेस आहे संतोष पाटीलचा. लवली फिल्डिंग. 40+ मध्ये एकूण धावा झाल्यात 11. 11 धावा झाल्यात. 39 ची गरज आहे, म्हणजे अजून 28 धावा करायच्या आहेत 12 बॉल मध्ये. 28. बघूया पुढची 2 षटकं विजयासाठी हव्यात. 28 धावा. आणि बॉलिंगची जबाबदारी कुणावर आहे तर पंडित पाटील यांच्या खांद्यावरती. सध्या पंडित पाटील या आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर दुहेरी भूमिकेत आहेत. खरं तर ते कॉमेंटेटर म्हणून या स्पर्धेशी जोडले गेले आहेत, पण त्यांचा संघ आज खेळतोय त्यामुळे ते कॉमेंट्री सोडून आज खेळण्याचा आनंदही लुटत आहेत.
आणि कुठेतरी आयोजकांनी विचार करायला हवा, त्यांच्या मानधनात थोडंसं कपात आपण करायला हवी. तर 12 चेंडू करायचे आहेत, 28 धावा. पंडित पाटील आतंक का दूसरा नाम पंडित पाटील बॉलिंग मार्क पर. स्ट्राइकला सचिन ठाकूर. ओ शॉट ऑफ लेंथ पंच केलाय, खराब चेंडू सचिनने पाठवलाय सचिनच्याच बाजूने सीमारेषेबाहेर. चौकार. खराब चेंडू होता, शॉट ऑफ लेंथ होता आणि वसंत ठाकूर यांना इशारा केलाय, मैं हूं ना, मैं कमबॅक करके दूंगा. आणि बघूया कमबॅक करतायत का. ठाऊक आहे खराब चेंडू पडला होता. समोर सचिन जे इन फॉर्म आहेत. आजच्या दिवसात सचिनची बॅट खूप चांगली तळपलेली आहे. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 17. म्हणजे अजूनही आपण बघितलं तर इथून 22 धावांची गरज असेल. 39चं टार्गेट आहे. तर पुन्हा एकदा तयार होतोय. ऑन साइडला टर्न करतायत. गिरीश आहे तिथे. केवळ एकच धाव इथे आणि एका धावेने आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती 18. 21 धावांची गरज आहे. पंडित पाटील यांचा चांगला कमबॅक. तर जरा पहिला चेंडू खराब होता, ऑप्शनमध्ये शॉट ऑफ लेंथ. स्ट्राइकला वेळेस आपण बघतायत सुभाष. ऑन साइडला अलंग द ग्राउंड संतोष. गारिलीचा चीता, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा नाही रोखू शकले आणि धावसंख्या धावफलकावरती 20. आता करायच्यात विजयासाठी 19 धावा. ज्या ओव्हरचे एकूण चेंडू झालेले आहेत 8 चेंडू 19 धावा. मोठ्या फटक्याची गरज पडलेला आणि चेंडू गॅप मधून जातोय. पूलचा फटका, पूल सक्सेसफुल. चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 24. आता 15 करायच्या 7 बॉल मध्ये. हे षटक खूपच मागे ठरत असताना आणि पडलेसाठी पर्वणी घेऊन आले. बघूया या अंतिम चेंडूवरती पंडित पाटील काय करतायत. 7 बॉल 15ची गरज विजयासाठी. हा चेंडू अलंग द ग्राउंड. गिरीश आल्यात, चांगली फिल्डिंग, पण झाल्यात पूर्ण 2 धावा आणि अशा प्रकारे 6 चेंडूत करायच्या विजयासाठी 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 11 आणि इथून आपण बघितलं तर 15 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात आणि त्यामुळे 13 शिल्लक राहिल्यात 6 बॉलमध्ये. टीम मीटिंग जास्त मोठी नसावी, स्पीडअप करा. सूर्य अस्ताला गेलाय. या मैदानावरती लवकर अंधार होतो, त्यामागचं कारण डाव्या बाजूला हे 2 टॉवर उभे राहिलेले आहेत. त्यामुळे इथे संध्याकाळी आपण बघितलं तर सूर्य जाऊन लपतो या बिल्डिंगच्या मागे, त्यामुळे या मैदानावरती लवकर अंधार होतो. डाव्या बाजूला उंचच्या उंच अशा या 2 इमारती. उजव्या बाजूला आपण बघतायत हा निसर्ग. चला लवकर फिल्डिंग लावा. घारिवली जास्त वेळ घेऊ नका. तर अंतिम षटक कोण घेऊन येतोय तर घारिवलीचे शेन वॉन. राम पाटील यांनी आम्हाला सांगितले की आम्ही त्यांना शेन वॉन म्हणतो, तुम्ही शेन वॉन म्हणा. ऑस्ट्रेलियन लेजंड क्रिकेटर स्वर्गीय शेन वॉन जबरदस्त स्पिनर होते. लेग ब्रेक गोलंदाजी शेन वॉनची नेहमीच चांगली राहिलेली आणि स्पेशली सचिनच्या अगेन्स्ट
7-13 कंपल्सरी चेसिंग. कोण पोहोचणार सेमी फायनल मध्ये, कोण खेळणार देसाईशी. चला टाइमपास नको अजिबात गारिवली. बघा यानंतर आपल्याला 2 मॅच आहेत. तर पुढच्या मॅचेस 3 ओव्हरच्या होतील की नाही होतील हा देखील प्रश्न निर्माण झालाय. 6 चेंडूत करायच्यात धावा 13. कव्हरच्या दिशेने उडवलाय, खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडूला पकडलाय. गुड फिल्डिंग. निलेश तिथे होते, काय फिल्डिंग केली आहे निलेश पाटील यांनी. जवळजवळ 15 ते 20 फावलांचं अंतर कापलं वेगाने. चेंडूला अडवलं, 1 धाव वाचवलेली आहे पण 3 धावा पूर्ण केल्यात. आता 5 चेंडूत करायच्या धावा 10. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे 40+ क्रिकेट संघटनेचा, त्यामुळे चेसिंग कंपल्सरी करावी लागेल. फुल टॉस गॅप आहे, गिरीश आलेले आहेत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आता करसन पाटील यांना लॉंग ऑन वरनं स्ट्रेट ठेवलंय आणि आज झेल पकडता आला असता कदाचित, पण अशा पद्धतीने फिल्डिंग आम्ही फार कमी वेळा बघतो. अगदी बॉलरच्या मागे उभे आहेत. ती रणनीती काय आहे, ती प्लॅनिंग काय आहे, खरं तर ते गारिवली संघाच्या संघ नायकाला ठाऊक असेल. कारण जर इथे लॉंग ऑनला असते, वाईडिश लॉंग ऑनला, तर कॅच पकडता आली असती. तर करायच्यात 8 धावा 4 चेंडूत. हो, नो बॉलचा इशारा आणि इथून डायरेक्ट हिट झालंय. नो बॉल वरती धावचित तर होतीलच, प्रश्नच नाही. पहिला गडी जाईल डगआउट मध्ये पडले संघाचा. तर नो बॉल आहे, पण चेक करूया आपण. सँडी आहे त्या ठिकाणी, सँडी यांची खूप सुंदर अशी सँडी. इट्स अ नो बॉल. वर होता कमरेच्या, भरपूर वर होता असं रिप्ले मध्ये आपण बघितलेले. 1 धाव आलेली आहे, 1 अतिरिक्त चेंडू मिळेल. धावा झाल्या धावफलकावरती 32, म्हणजे 7 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहे 4. 4 चेंडू 7 धावा. वॉट अ मॅच. उपांत्य फेरी नव्हे ही, तर उपांत्य फेरी आहे. यानंतर सेमी फायनल असणार आहे. फ्रीडचा इशारा पंचांचा आलाय. ओ ऑन साइडला षटकार मारतो जो दूर दूर, नाव त्याचा सचिन ठाकूर. सामना खुला गेलाय. आता एका धावेची गरज आहे. खराब चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि पाठवलाय सीमारेषे बाहेर. परफेक्ट टायमिंग झालाय, बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झालाय. तर 3 चेंडू एका धावेची गरज आणि विनिंग शॉट. सामना जिंकलेला आहे. आदर्श 11 क्रिकेट संघ पडले, पोचलाय सेमी मध्ये आणि त्यांचा सामना होईल त्यांचे शेजारी देसाई गावाशी. तर अरुण पाटील संपर्क साधायचा आहे स्टेजशी. अरुण पाटील, तर या टॉस साठी
मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये बॅटिंग केली आहे सचिन ठाकूर. 24 धावा गेल्यात 8 चेंडूत 300चा स्ट्राईक रेट. या सचिन ठाकूर आणि गुरुनाथ मात्रे यांच्या शुभ हस्ते देऊया आपण सामनावीराचा पुरस्कार. मला वाटतं सचिनचे सुपुत्र आहेत ते बघा. पप्पाला